नमस्कार. पुढील 20 ते 25 दिवस महाराष्ट्रातील हवामानात मोठे बदल घडणार आहेत. आणि हा काळ विशेषतः शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिक आणि सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या आपण एप्रिल महिन्याच्या मध्यावर आहोत आणि या काळात उन्हाळा आपल्या तीव्र टप्प्यात पोहोचतो. त्यामुळे सुरुवातीला प्रचंड उष्णता जाणवेल, पण त्यानंतर हळूहळू वातावरण बदलत जाईल आणि अनेक भागात वादळी पावसाची सुरुवात होईल. सुरुवातीचे 6 ते 8 दिवस राज्यभर कडक उन्हाचे राहणार आहेत. पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये दुपारच्या वेळी तापमान 40 ते 42 अंशांच्या दरम्यान जाण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात तर उष्णतेची तीव्रता अधिक जाणवेल, कारण उघडं वातावरण आणि कमी सावली. या काळात जमिनीतील ओलावा झपाट्यानं कमी होईल, विहिरींचं पाणी कमी होण्यास सुरुवात होईल आणि जनावरांनाही उष्णतेचा त्रास होऊ शकतो. विदर्भात नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात परिस्थिती आणखी तीव्र असेल. येथे तापमान 42 ते 44 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळेस बाहेर पडणं अवघड होईल इतका उकाडा जाणवेल. या काळात कोणताही पाऊस अपेक्षित नाही. आकाश स्वच्छ राहील आणि सूर्यप्रकाश तीव्र असेल. कोकण भागात मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे तापमान तुलनेनं कमी असलं तरी आर्द्रता खूप जास्त असेल. त्यामुळे उकाडा अधिक त्रासदायक वाटेल. शरीराला चिकटपणा जाणवेल, दमट वातावरण असेल आणि हलकासा ढगाळपणा दिसू शकतो. पण पावसाची शक्यता खूपच कमी असेल. आता साधारण 20 एप्रिल नंतर हवामानात हळूहळू बदल सुरू होईल. कडक उन्हामुळे जमिनीचं तापमान खूप वाढतं आणि त्यामुळे वरच्या वातावरणात अस्थिरता निर्माण होते. याचमुळे दुपारनंतर ढगांची निर्मिती होते आणि संध्याकाळी वादळी पावसाची शक्यता निर्माण होते. 20 ते 25 एप्रिल दरम्यान सर्वप्रथम बदल दिसेल तो विदर्भात. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर आकाशात काळे ढग जमू लागतील. काही ठिकाणी अचानक जोराचे वारे सुरू होतील, विजांचा कडकडाट होईल आणि त्यानंतर 15 ते 30 मिनिटांचा जोरदार पाऊस पडू शकतो. हा पाऊस अल्पकाळाचा असेल, पण तीव्र असेल. मराठवाड्यात लातूर, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव या जिल्ह्यांमध्येही अशीच परिस्थिती राहील. काही भागांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे, जी शेतीसाठी धोकादायक ठरू शकते. विशेष म्हणजे हा पाऊस सगळीकडे समान पडणार नाही. एका तालुक्यातील काही गावांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, तर काही गावं पूर्णपणे कोरडी राहतील. 25 ते 30 एप्रिल दरम्यान हा पॅटर्न आणखीन मजबूत होईल. उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे, नंदुरबार या भागातही वादळी पावसाची शक्यता वाढेल. केळी उत्पादक भागांमध्ये वाऱ्यामुळे नुकसान होण्याचा धोका असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, मावळ, भोर तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा या भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, दिंडोरी, कळवण या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील आणि अधूनमधून पाऊस होऊ शकतो. घाटमाथ्यावर जसे महाबळेश्वर, इगतपुरी येथे पावसाचा जोर थोडा जास्त राहू शकतो. कोकणात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात काही ठिकाणी वादळी पाऊस पडेल, पण तो फार मोठ्या प्रमाणात नसेल. मात्र विजांचा धोका जास्त राहील आणि समुद्र किनाऱ्यालगत वाऱ्याचा वेग वाढू शकतो. मे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 1 ते 10 मे दरम्यान प्री मॉन्सून ॲक्टिव्हिटी अधिक वाढेल. ढगाळ वातावरण, वारंवार विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि अधूनमधून पाऊस हे चित्र अधिक स्पष्ट होईल. विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रात मध्यम स्वरूपाच्या सरी राहतील. आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना. सध्या कडक उन्हामुळे जमिनीतील ओलावा झपाट्यानं कमी होत आहे. त्यामुळे पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळीच पिकांना पाणी द्यावं. दुपारच्या वेळेस फवारणी टाळावी, कारण उष्णतेमुळे औषधांचा परिणाम कमी होतो. वादळी पावसाच्या आधी फळबागांना आधार द्यावा. द्राक्ष, डाळिंब, आंबा
या पिकांना जाळ्या लावाव्या. कांदा आणि भाजीपाला पिकांचं विशेष संरक्षण करावं. गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे नुकसान टाळण्यासाठी आधीच उपाययोजना करावी. विजांच्या कडकडाटाच्या वेळी शेतात काम करणं टाळावं. उघड्या जागेत उभं राहू नये. झाडाखाली आश्रय घेऊ नये. जनावरांसाठी सावली, पाणी आणि सुरक्षित जागा ठेवावी. एकंदरीत सांगायचं झालं तर पुढील 8 ते 10 दिवस कडक ऊन, त्यानंतर 20 एप्रिलपासून हळूहळू ढगाळ वातावरण आणि महिन्याच्या शेवटी ते मेच्या सुरुवातीला विजांसह वादळी पावसाची सुरुवात, असा संपूर्ण हवामानाचा प्रवास महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे. काही भागात जोरदार पाऊस, काही भागात मध्यम सरी आणि काही ठिकाणी कोरडे वातावरण, असा मिश्र पॅटर्न राहणार आहे. आपण जर बघितलं तर हा पूर्णपणे 15 ते 20 दिवसाचा हवामान अंदाज आहे. या अंदाजामध्ये कोणकोणत्या भागामध्ये मध्यम आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे, त्याचबरोबर उन्हाचा वातावरण कसं असणार आहे, ऊन किती असणार आहे, हे सर्व या व्हिडिओमध्ये सांगितलंय. त्याचबरोबर या हवामान अंदाज याबद्दल आपलं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका. आणि तुम्ही आपले व्हिडिओ कोणत्या गावामधून पाहत आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.